नमस्कार मित्रांनो, आज 13 नोव्हेंबर नवले ब्रिजजवळ एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला आहे ना, की साताऱ्यावरून येणारी एक ट्रक जी मुंबईच्या दिशेने चालली होती, त्या ट्रकचा बहुधा ब्रेक फेल झाला असावा. तर तो ट्रक जवळजवळ 12 ते 13 गाड्यांना त्याने उडवलं आहे. तर ते तुम्ही बघू शकताय कशी परिस्थिती आहे गाड्यांची, कशा रस्त्यावरती गाड्या पडल्यात. आणि असं समजतं की जवळजवळ 13 ते 14 लोक ह्याच्यामध्ये एक्सपायर झालेत. त्याच्यामध्ये एक भयानक म्हणजे अशी गोष्ट आहे ना, एक 8 महिन्याचं एक बाळसुद्धा त्याच्यामध्ये वारलं गेलं आहे, एक्सपायर झालं आहे. कधी येणार आहे महाराष्ट्र सरकारला जाग? किती परिस्थिती भयंकर आहे, बेकार आहे, तुम्ही बघू शकता. काही उपाययोजना नाही, काही नाही. डायरेक्ट गाड्या त्या समोरून साताऱ्यावरून एकदम स्पीडने गाड्या तिथे उतार असल्यामुळे पुढे गाड्या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो. आणि पुढे जाऊन तो ट्रकला परत आग लागली आणि त्या आगीमध्ये एवढं भयानक अवस्था झाली त्या गाडीची. बापरे! हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यानंतर मलाच कसं तरी गहिवरून आलं, की काय परिस्थिती असेल, काय त्या लोकांची वेदना असतील. एवढी भयंकर परिस्थिती. जवळजवळ 12 ते 13 गाड्यांना. ही बघा, ही गाडी कशी पडली. तुमच्या लक्षात येईल किती भयंकर ॲक्सिडेंट आहे हा. कधी येणार आहे सरकारला जाग? काय ह्याच्यावर उपाययोजना करतील? काय करणार आहेत? अजून किती लोकांची मरण हे सरकार बघणार आहे. ह्याच्यावरती लवकरात लवकर सरकारने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. वारंवार इथे मृत्युमुखी लोक पडत आहेत. अजून किती लोक मृत्युमुखी पडण्याची वाट बघत आहेत. माझे गडकरी साहेबांना निवेदन आहे, गडकरी साहेब ह्याच्यावरती थोडंफार लक्ष घाला. काय कारण असेल ह्या रस्त्याला सतत ॲक्सिडेंट होतात, सतत अपघात होत आहेत. जवळजवळ आत्तापर्यंत ह्या रस्त्याला माझ्या बघण्यामध्ये तर एक 200 ते 300 लोक मेली असतील ॲक्सिडेंटमधून, अपघातामधून. काय परिस्थिती आहे तुम्ही एकदा बघू शकता. काय परिस्थिती आहे ह्या रस्त्याची. भयंकर परिस्थिती, भयंकर. आज जवळजवळ 5:30 वाजता हा ॲक्सिडेंट झाला. मी ऑफिसमधून निघालो. ॲक्च्युली मी 4 ते 5 तास ह्या रोडवरती उभा होतो एवढ्या जाममध्ये. तर बघितलं पुढे जाऊन तर ही अशी परिस्थिती. हे बघा, ही कार गाडी बघा कशी पुढून मागून पूर्णपणे चिपून गेली गाडी. लाजा वाटल्या पाहिजे इथल्या व्यवस्थेला, भ्रष्टाचाराला. काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर सरकारने केल्या पाहिजेत. अजून किती लोकांची वाट बघणार आहेत. ह्याच गाडीमध्ये जवळजवळ ह्याच गाडीतले काहीतरी 12-13 लोक एक्सपायर झाले असं समजलं आहे. ह्याच्यामध्ये 8 महिन्याचं एक बाळ होतं, हे पण लक्षात पुढं आहे समजलं आहे. बघूया आता पुढे काय होतं. हे सरकार किती दिवसात अशी वाट बघणार आहे मृत्यू पडण्याची लोकांची. बघू शकता मित्रांनो, इकडं पोलीस येऊ देत नाही आहेत. इकडे पोलीस येऊ देत नाही. तिकडं खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. इकडे गाड्या जळल्यात आणि खूप पूर्ण फॅमिली याच्यामध्ये गेली असं समजतंय. तर समजेल उद्या